जेई सारखी इंजिनिअरिंग परीक्षा घेतली जाते, जेई मेन्स होते, जेई होते, CET सारखी राज्य सरकारच्या परीक्षा येतात त्याच्यात ओरड नाही, मग नीटमध्येच का? शासनाने याचा विचार करावा नीटचा. आणि इतकं जर करता येत नसेल तर या परीक्षांवरती चांगल्या पद्धतीचे नेमा जे कडक हे होणार नाहीत, त्याच्या चोऱ्या होणार नाहीत, त्याचे फ्रॉड होणार नाहीत, याकडे पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला तर पहिले शॉकच बसला की असं नीट या एक्झामबद्दल असं कसं होऊ शकतं. कारण का या एक्झामला एक प्रकारचं स्टँडर्ड आहे. कारण का आपण सगळेजण आम्ही जेव्हा नीटची एक्झाम दिली तेव्हा सगळे पेरेंट्स वगैरे जेव्हा स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येते तेव्हा सगळे टाळ्या वाजवत होते. त्यामुळे ह्याला किती स्टँडर्ड आहे, किती महत्त्व आहे हे आम्ही माहिती होतं. पण त्या बाबतीत असं घडलं त्यामुळे आम्हाला खूप मोठा धक्का बसला की आता हे असं या बाबतीत नीटच्या एंट्रन्स एक्झामच्या बाबतीत पण असं होऊ शकतं हे आम्ही कल्पना केली नव्हती. मुळातच याच्यामध्ये आधी बरेच वेळेला शंका उपस्थित केलेली होती की ही एक्झामसुद्धा लीक झालेली आहे म्हणून यातले पेपर, परंतु फारसं कोणी त्याचं गांभीर्य घेतलं नाही. जशा एक्झाम झाल्या त्याच्यानंतर ही यंत्रणा जागी झालेली ही अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही तिथे परीक्षांमध्ये गेलेलो आहे, पालक म्हणजे मुलं तर आतमध्ये उपाशी राहून त्यांनी पेपर दिलेले आहेत. वेळ असे होते की एक तर भर दुपारचं 2 वाजताची किंवा असे टायमिंग ज्याच्यामध्ये ना मुलं खाऊ शकत होती ना मुलं खात नाहीत म्हणून पेरेंट्स बाहेर उपाशी, अशा पद्धतीमध्ये मुलांनी परीक्षा दिल्या आहेत. 22 लाख विद्यार्थी बसलेल्याची बातमी आहे. त्या 22 लाखांबरोबर अख्खं कुटुंबसुद्धा म्हणजे उरलेले जे पेरेंट्स असतात ते 2-2 जरी पकडले तरीसुद्धा 40-50 लाखाच्या म्हणजे करोडोंची लोक त्याच्यावरती आपल्या अपेक्षा धरून होत्या. त्यांचा विचार हा सरकार करणार की नाही, कारण 2016 हे सातत्य चालू आहे. 2016, 2021, 2024 आणि आता 2024 यांच्या नुसत्या मुलांचं पण हे एक्सप्लॉयटेशन करत नाही आहेत, तर ही पालकांचं पण करतायत. आता ते म्हणतात की आम्ही पैसे वगैरे परत देऊ, पण हे नंतरचं सुचलेलं शहाणपण आहे यांना. त्याच्या आधी ह्या परीक्षा कंडक्ट बाकी कुठल्याही परीक्षांबाबत यांचे कधी प्रॉब्लेम नाही आहेत. जेई सारखी इंजिनिअरिंग परीक्षा घेतली जाते, जेई मेन्स होते, जेई होते, CET सारखी राज्य सरकारच्या परीक्षा येतात त्याच्यात ओरड नाही, मग नीटमध्येच का? हा प्रश्न कोणी विचारला जात नाही, हे मोठं दुर्दैव आहे. हां, आम्ही आता महाराष्ट्र राज्याची CET पण दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यात जे काही ऑप्शन्स आम्हाला अवेलेबल आहेत, ॲग्रिकल्चर, फार्मसी, त्याविषयी आता आम्हाला आत्ता विचार करावा लागेल. पण आम्ही सध्या तरी तोपर्यंत आम्ही बॅकअप प्लॅन केला नव्हता, फक्त एंट्रन्स एक्झाम सगळ्या देऊन ठेवलेल्या. तर आता त्याच्याविषयी आम्हाला डिस्कशन करून आम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे जसं मेडिकलवरती फक्त केंद्राचं संपूर्ण कंट्रोल्ड आहे, तसं न राहता CET सारख्या ना सुद्धा डॉक्टरकी क्षेत्रामध्ये आणलं जावं. त्यांना सुद्धा म्हणजे मुलांना पर्याय निर्माण होतात आणि मग मुलांना पर्याय निर्माण झाले की त्याच्यामध्ये असे कॉपी किंवा अशा पद्धतीचं येत नाही. हे एक सेंट्रलाइज केलेलं आहे त्यांनी, फक्त नीट आणि मग डॉक्टर. मग जर असं असेल तर जे डॉक्टरकीचे एक्झाम्स आहेत त्याला CET सारखे पर्याय देण्यात यावे. वेगवेगळे पर्याय दिले तर कदाचित हे कॉपी पण थांबेल. का विचार करत नाही? जेई आणि यांना कुठे कॉप्या होतात, त्यांच्या कुठल्याच बातम्या होत नाही. मेन्स सारखं होतं किंवा जेई मेन्स द्या, जेई ॲडव्हान्स द्या, त्यांना तुम्ही मोठ्या लेवलला करू शकतात. ज्यांना राज्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं ते CET करू शकतात. तशीच पद्धती नीटमध्ये करा. ज्यांना मोठ्या लेवलवरती त्याचं एक बायफ्रिकेशन करून शासनाने याचा विचार करावा नीटचा. आणि इतकं जर करता येत नसेल तर या परीक्षांवरती चांगल्या पद्धतीचे नेमा जे कडक हे होणार नाहीत, त्याच्या चोऱ्या होणार नाहीत, त्याचे फ्रॉड होणार नाहीत, याकडे पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. तुमच्याही मनात हेच प्रश्न आहेत का? योग्य मार्गदर्शनासाठी ग्रोथ सेंटरला भेट द्या.